तर यवतमाळमधील 3891 महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरल्या आहेत। 50 लाख लाडक्या अपात्र ठरणार। निकषात न बसणाऱ्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना अपात्र ठरून गरीब गरजू बहिणींची अंतिम यादी तयार करण्याचे आदेश सरकारनं महिला आणि बालविकास विभागाला दिलेत। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता महिलांनाही 2 कागदपत्र सादर करावे लागतील। ज्या महिलांकडे 2 कागदपत्र नसतील त्यांना लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते अजिबात मिळणार नाही। आपणास ठाऊक आहे की लाडकी बहीण योजना अंतर्गत 2,40,00,000 बहिणीने याचा फॉर्म भरलेला आहे, पण यामधून 48 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। काही किरकोळ कारणांनिमित्त बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे, परंतु सरकारने याची चौकशी सुरू केली आहे। ज्या महिला श्रीमंत महिला असतील, ज्या महिला पात्र न होत्या, ज्या बहिणी या नियमांमध्ये बसत नाही, अशा बहिणींना वगळण्यासाठी याची सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यामुळे काही बहिणी पात्र असूनही अपात्र ठरत आहे एक छोटीशी चुकीमुळे। जर तुम्ही ही चुकी केली असेल तर तुमचे अर्ज लवकर बाद करण्यात येणार आहे, म्हणून हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे की ते कोणती चुकी असेल आणि कोणते 2 डॉक्युमेंट तुमच्याकडनं मागितले जात आहे, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासून काढला जाणार नाही आणि तुमची योजना कायमस्वरूपी सुरूच राहील। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले, ज्या बहिणी या चौकशीमध्ये पात्र राहतील आणि ज्या बहिणी या 2 डॉक्युमेंट जमा करतील त्या बहिणींना पुढील 5 वर्षापर्यंत लाभ दिला जाईल। कधीही त्यांची योजना बंद होणार नाही, पण लवकरात लवकर बहिणींना हे 2 कागदपत्र सादर करावे लागतील, अन्यथा तुमचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे। एकदा कधी तुमचा अर्ज रद्द झाला तर पुन्हा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 1 रुपया सुद्धा तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही, पुन्हा तुम्हाला लाभ दिला जाणार नाही। म्हणून अतिशय महत्त्वाची माहिती आहे, कागदपत्र सुद्धा महत्त्वाचे आहे आणि ते कुठलं किरकोळ काम आहे ते तुम्हाला करून घेणे गरजेचे आहे। अगदी 2 मिनिटांसाठी व्हिडिओ नक्की पहा। ज्यावेळेस योजना सुरू करण्यात आली त्यावेळेस बहिणींचे भाऊ एकनाथदादा शिंदे यांनी वचन दिलं होतं की लाडक्या बहिणींनी आमच्या हात बळकट केले तर आम्ही बहिणींना 1500 वरून 100 रुपये देणार। साहेबांनी आपले वचन पूर्ण केलेले आहे आणि आज सकाळी 10 वाजेपासून बहिणीला पैसे यायला सुरुवात झालेली आहे। ते सुद्धा 100 रुपये प्रमाणे 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहे। आता अनेक महिलांचे कमेंट येत आहे की सर आम्हाला पैसे आले नाही, तर तुम्हाला मी सांगतो तर तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला पैसे आले असतील, आणि जर तुम्हाला पैसे आले नसतील तर ज्या महिलांनी फॉर्म भरत असताना जी डॉक्युमेंट आपण अपलोड केलेले आहे तर ती डॉक्युमेंट पुन्हा पडताना चालू आहे, रिचेकिंग चालू आहे। ज्या महिलांचे चुकीचा फॉर्म भरलेला आहे, चुकीचे कागदपत्र सादर केलेले, अशा महिलांना याचा मोठा फटका बसत आहे। आतापर्यंत त्यांना लाभ मिळत होता, पण आता यापुढे या महिन्यापासून तुमचा लाभ कायमचा बंद होणार आहे, कारण याची चौकशी जोमात सुरू झालेली आहे। म्हणून जर तुम्हाला आतापर्यंत लाभ भेटत असेल, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा असाच लाभ मिळावा तर तुम्हाला लवकरात लवकर हे 2 कागदपत्र सादर करावे लागतील। सर्वात अगोदर आपण पाहूया कोणत्या 12 जिल्ह्यात पैसे वाटप झाले, त्यानंतर मी तुम्हाला सांगतो कोणते ते 2 डॉक्युमेंट आहे। पण त्यापूर्वी माझ्या सर्व बहिणींना, माझ्या सर्व लाडक्या ताईंना एक विनंती आहे की हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आम्ही घेऊन आलो आहे, म्हणून व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करून घेणं गरजेचे आहे। आणि जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करून घेणं गरजेचे आहे। तर महत्त्वाची माहिती आपण पाहूया। आणि हो, एक महत्त्वाची माहिती सुद्धा सांगतो, केवळ लाडकी बहीण योजनेवर विसरून राहू नका। शासनाच्या अनेक योजना येत आहेत, त्यातून अनेक लोक लाखो रुपये कमवत आहेत, तुम्ही सुद्धा शांत बसू नका। लाडकी बहीण योजनेसोबत विश्वकर्मा योजना असेल किंवा लखपती दीदी योजना असेल, अनेक योजना आहेत, जसं की मोफत स्कूटी योजना आहे। मुलींच्या नावाने 1 लाख रुपयाची ठेव शासन करून ठेवली जात आहे, मोफत शिलाई मशीन मिळत आहे, तुमचा रोजचा स्वयंपाक करण्यासाठी सोलारची किट सुद्धा मिळत आहे, जरी या योजना तुम्हाला ठाऊक नसतील। आणि जर या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर या सर्व योजनेची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राइब करून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जसे मी व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल आणि सर्व जे नवीन योजना येतात त्या सर्व योजनांची माहिती आपण या चॅनलवर देत असतो, म्हणून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर आता आपण जिल्ह्यांचे नाव पाहूया। पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग। कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहे। आता ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही त्यांच्या फॉर्म मध्ये काहीतरी त्रुटी आहे असं आपल्याला दिसून येत आहे, तर अशा बहिणींना डॉक्युमेंट सादर करावे लागतील। ही 2 डॉक्युमेंट सादर केले नाही तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही आणि यापुढे येणार आहे काही हप्ता तुम्हाला मिळणार नाही। हे 2 डॉक्युमेंट खूप महत्त्वाचे आहे। तर दुसरा जिल्हा आहे गडचिरोली, विदर्भातील जिल्हा आहे। त्यानंतर तिसरा जिल्हा हिंगोली, मराठवाड्यातील आहे आणि पुढचा जिल्हा आहे भंडारा। भंडारा जिल्ह्यात महिलांना पैसे आलेले आहे,
त्यानंतर येतो वर्धा जिल्हा, त्यानंतर येतो गोंदिया, रत्नागिरी कोकणातील जिल्हा आहे, त्यानंतर येतो नंदुरबार आणि धुळे हे खानदेशातील जिल्हा आहेत, त्यानंतर येतो धाराशिव, त्यानंतर यातून नागपूर आणि कोल्हापूर. आता तुम्ही म्हणाल या 12 जिल्ह्यांची निवड सर्वात प्रथम कशी झाली, तर या 12 जिल्ह्यांची लोकसंख्या ही बाकीच्या जिल्ह्यापेक्षा सर्वात कमी आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यात शासनाकडून पैसे जमा केले जात आहे. तर आज सकाळी 10 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या 12 जिल्ह्यात पैसे जमा होतील. काही बहिणींना सकाळी चालेल तर काही बहिणींना संध्याकाळपर्यंत मिळतील. त्यानंतर उर्वरित जे 24 जिल्हे आहेत त्या 24 जिल्ह्यातल्या महिलांना उद्या आणि परवा या 2 दिवसांमध्ये त्यांना पैसे जमा केले जातील. अशा प्रकारे या 36 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप होत आहे असं नियोजन राज्य सरकारने केलेले आहे. याच महिन्यापासून बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप केला जात आहे. त्यासाठी जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. तुम्हाला जर 2100 रुपये आले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण महत्त्वाचे जे 2 डॉक्युमेंट आहेत ते जाणून घेऊया जे तुम्हाला सादर करावे लागतील. आणि तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस तुम्ही लाडकी पण योजनेचा फॉर्म भरला असताना त्या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हमीपत्र भरून दिलेलं आहे. आठवत असेल तुम्हाला. तुम्ही त्या हमीपत्रामध्ये लिहून दिलेलं आहे आमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे म्हणून आम्ही याचा फॉर्म भरत आहोत शासनाला. आपण ते माहिती दिलेली आहे, ती गॅरंटी दिलेली आहे. परंतु माहिती भरत असताना काही बहिणींनी या हमीपत्रामध्ये जी माहिती दिलेली आहे ती माहिती व्यवस्थित वाचलीच नाही आणि त्या बहिणींनी फॉर्म भरून दिला आहे. या माहितीमध्ये शासनाला आपण पुरावा दिलेला आहे की आमच्या कुटुंबात वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. आमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर नाही, आमच्या कुटुंबात कोणी टॅक्स भरत नाही, आमच्या कुटुंबाकडे कुठले प्रकारचे 4 चाकी वाहन नाही. शासनाने ज्यावेळेस तुमच्याकडे हमीपत्र भरून घेतलं आणि या हमीपत्रामध्ये जे नियम दिले होते त्या नियमांमध्ये ज्या बहिणी बसत नाही त्या बहिणींचा अर्ज रद्द होत आहे आणि त्या बहिणींना मागे दिलेल्या सर्व हप्ते वसूल सुद्धा केले जाणार आहे आणि यापुढे त्या बहिणींचा अर्ज रद्द होईल आणि पैसे त्यांच्या खात्यात येणार नाही. आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील जेवढे पण योजना असतील सर्व योजनेचा सुद्धा लाभ बंद केला जाणार आहे कारण सरकारची फसवणूक केली आहे. तरी यासाठी आता तुम्हाला 2 डॉक्युमेंट जमा करावे लागतील. ते 2 डॉक्युमेंट आहे. त्यातील पहिला डॉक्युमेंट आहे 2025 इन्कम म्हणजे वार्षिक उत्पन्न 2025चा असणे गरजेचे आहे. ते तुमच्याकडून मागितले जात आहे. आणि दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे ते सुद्धा तुमच्याकडे मागितले जात आहे. तुमच्याकडे जर आता जुना रेशन कार्ड असेल तर ते आता चालणार नाही. ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू झाली त्यावेळेस तुम्ही ते जुना रेशन कार्ड दिला असेल तर आता रेशन कार्ड ऑनलाईन झालेलं आहे म्हणजे डिजिटल रेशन कार्ड तुम्हाला दिली जात आहे. जे आता तुम्हाला डिजिटल रेशन कार्ड दिला जात आहे ते सुद्धा तुम्हाला जमा करावे लागेल. सर्वात प्रथम तुमचा 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न आणि दुसरा म्हणजे तुमचा जे रेशन कार्ड आहे नवीन आलेला अपडेट आहे जाता डिजिटल फॉर्ममध्ये तुम्हाला दिला जात आहे. ते दोघं डॉक्युमेंट तुम्हाला आता ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावे लागतील किंवा अंगणवाडीच्या सेविकांकडे तुम्ही जमा करू शकता. जर तुम्ही 2 डॉक्युमेंट जमा केले नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ यापुढे मिळणार नाही. तुमचे लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी बंद होईल. लवकरात लवकर हे 2 डॉक्युमेंट तुम्ही अंगणवाडीच्या सेविकांकडे जमा करायचे. तर ही माहिती तुम्हाला कसं वाटली तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि असंच नवनवीन माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला आला सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.